तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने खामगावात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करून छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून बोलताना सदर विवादित वक्तव्य केल्याने या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। सदर निवेदन देतेवेळी खामगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजेंद्र सिंह चव्हाण, शहराध्यक्ष स्वप्नील ठाकरे पाटील, ओबीसी विभाग सचिव अजय तायडे, शहर कार्याध्यक्ष किशोर भोसले, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक इंगोले यांच्यासह खामगाव तालुका परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।